जानकी हा काय पोरखेळ चालवलायस? माझं तुझ्याशी लग्न झालेलं असताना पुन्हा एकदा तुझ्याशीच लग्न करायचं काय चाललंय? हे नाटक आहे का? किती लोकांनी हट्ट धरला म्हणून आपण लगेच त्याला बळी पडायचं का? तुम्ही ऐकून घ्या ना, हे सगळं आपण आत्याबाईंसाठीच करतोय ना, त्यांना बरं वाटावं म्हणून करतोय ना. मला काय हाऊस आहे काय या सगळ्या गोष्टींची? आणि लग्न करायला सांगते ते माझ्याशीच ना, दुसऱ्या कोणाशी नाही ना. पण यातून साध्य काय होणार आहे? आत्याबाईंनी माझ्या लग्नाचा हट्ट धरलाय कारण तिला काही कळत नाहीये, तिच्या आजारपणामुळे ती अशी वागते. पण मला त्यासाठी एवढं सगळं करणं मान्यच नाहीये. हे बघा, तुम्ही आणखीन एका गोष्टीचा विचार करा ना. आपल्यासाठी आयटी संधी चालून आली. सध्या मला घरामध्ये मोलकरीण म्हणून वावरावं लागतंय. आपलं लग्न झाल्यानंतर मला पूर्वीची जानकी म्हणून वावरता येईल. मी या घरची पुन्हा एकदा थोरली सून असेल. ठीक आहे, अजिबात गाजा वाजा न करता जे काही करायचं ते करू. पण याबद्दल फक्त वामनशीच बोल. हवं तर वाकणीसांना तुमच्या मदतीला घ्या. आत्या जो दादाच्या लग्नाचा हट्ट धरून बसले ना, त्याच्यावर तोडगा म्हणून मला एक कल्पना सुचली आहे. अर्थात तुमच्या मदतीशिवाय ती प्रत्यक्षात येणं खरंच अवघड आहे. त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही येऊ शकाल का? कसली कल्पना सुचली आहे, सांगू शकता का? हे बघा, कल्पना अशी आहे की मला काय वाटलं होतं, एकदा त्या नरसिंह साहेबांचं लग्न झालं ना दुसऱ्या बाईशी की मग ह्या जानकीला पहिल्यांदा घरातनं बाहेर काढता येईल. पण नाही, मोलकरणी इतकी किंमत नाही घरात. पण डोकं बघ किती चालतंय तिचं. का ना, काहीतरी कर बाबा, नाही तर ही बाया परत डोक्यावर बसणार आपल्या. का ना, काहीतरी विचार कर बाबा. जरा विचार करायला येईल देशील की नाही? अरे माणूस आहे मी, काय रजनीकांत आहे का? यस सुगंधी, डोंट वरी. अब कुछ भी हो, ये शादी नहीं हो सकती. खरी परिस्थिती काय होती हे फक्त तुम्हाला, मला आणि दादालाच माहिती आहे, इतर कुणालाही नाही. त्यामुळे आपण तिघांनी सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे. वाकणीस चुकूनही जानकीला त्यावेळची खरी परिस्थिती काय होती हे कळता कामा नये, एवढं लक्षात ठेवा. वामनराव, तुम्ही म्हणताय ते लक्षात आलंय माझ्या. जानकी वहिनींचं रमावती मधल्या कुठल्या तरी एका मुलाशी लग्न ठरलंय आणि ऐन वेळेला तो आला नाही म्हणून साहेब तिथे उभे राहिले, असा देखावा निर्माण करायचा. या व्यतिरिक्त काही नाही. बरोबर ना? अगदी बरोबर. तुमच्यावर महत्वाची जबाबदारी आहे, ती कोणालाही कळता कामा नाही आणि ती तुम्हीच पार पाडायची. कोणती जबाबदारी? माझं लग्न ठरलंय. अरे वा, छान छान छान. कोण आहे मुलगा? कुठे राहतो? काय करतो? रमावतीतलेच आहेत. सरकारी नोकरी करतायत. आई बाबांनीच ठरवलंय लग्न. अरे वा वा, छान छान. मुहूर्त कधीचा ठरलाय? पुढच्या रविवारचा. बाबा येणार आहेत सगळ्यांना बोलवणं करायला. आम्ही सगळे जण येऊ. हो, माझं लग्न ज्या परिस्थितीत झालं तशीच्या तशी परिस्थिती निर्माण करण्याचा जो तू घाट घातलायस तो आहे चांगला. पण ते करत असताना जानकीला जर सत्य कळलं तर, राजन मंडपात आला नव्हता, हा अपघात नव्हता, हे जर तिला कळलं तर काय होईल याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. नाही, तू त्याची काळजी करू नकोस. काय या सगळ्या प्रकरणात वाकणीसांना सुद्धा बरोबर घेतलंय मी. जानकीपर्यंत हे काही पोचणार नाही ही खबरदारी नक्कीच घेऊ आपण.